पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना, त्यांनी राज्यसभा कुणाला द्यावी आणि मंत्रीपद कुणाला द्यावं त्यांचा अंतर्गत प्रश्न. घाईमध्ये टार्गेट्स करण्यासाठी लोकांना वेठीस धरण्याचं पाप हे दुर्दैवाने सातत्याने या सरकारकडून होत आहे. हे अतिशय चिंताजनक. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. तुम्ही बघताय काल दौंडमध्ये काय झालं. दौंडमध्ये एक ब्रिज नशीब आहे की ते इनकम्प्लीट होता आणि तो आत्ताच पडला. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मी कलेक्टरांना पत्र लिहिलंय. म्हणजे जे काम चालू आहे त्यातलाच एक ब्रिज पडून गेला. असं कसं होतं. याची इन्क्वायरी व्हायला नको. आपण सगळे टॅक्स भरतो त्या पैशातून विकास करतात ना. मग प्रत्येक विकासामध्ये असंच गोळ आणि एंडलेस आहे. असं नाही की एखादी घटना आहे. हे म्हणजे इट्स अ स्ट्रिंग ऑफ इश्यूज. सातत्याने या कामामध्ये प्रॉब्लेम. आम्ही त्यांना विनंती केली आहे की 8 दिवसामध्ये आम्हाला याचं सगळंच माहिती काढून सुधारणा दाखवा. आमची काय मदत हवी असेल तर एक नागरिक म्हणून पुणेकर म्हणून आम्ही सरकारबरोबर ही काम करायला तयार आहे. कारण का प्रत्येक गोष्टी राजकीय नसते. आपले लोक भरडले जात आहेत. आमची ही सहकार्याची भूमिका राहील. पण या यांनी काहीतरी हालचाल तरी केली पाहिजे ना. हो आम्ही नाही आम्ही त्याची इन्क्वायरी त्यांना करायला सांगितली आणि त्या कुटुंबालाही न्याय मिळाला पाहिजे. मला PMC कमिशनर म्हणाले की 8 दिवसात त्याचा जो काही रिपोर्ट येईल तो ते माझ्यावर शेअर करेल. आंदोलन आणि 21 तारखेला आम्ही परत इथे बसणार आहे. आणि जर 8-10 दिवसात असाच कार्य जर ह्यांचं सगळ्यांचं दिसलं तर आम्ही मग रस्त्यावर उतरून आंदोलन करतो. मला खरंच याची माहिती मला याची खरंच माहिती नाही. आदरणीय पवारसाहेब बारामतीत आहे. तुम्ही तुमचा जो तिथला रिपोर्टर असेल त्याला सांगा त्यांना विचारायला. अभी डन विथ इंग्लिश. मराठीचं झालं का. चलो चलो 2 बज गया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.